घोडबंदर रोड येथे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी यासाठी घोडबंदर रोड येथील नागरिकांनी जस्टिस फॉर घोडबंदर फोरम या संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी त्यांनी पोलिसांकडून परवानगी देखील घेतली होती. तरी संस्थेने आंदोलन शांततेत गायमुख परिसर या ठिकाणी केले. मात्र पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यामुळे घोडबंदरच्या नागरिकांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजकीय आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना कसे पाठबळ मिळते, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नाश्ता दिला जातो आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर गुन्हा दाखल केले जातात, असा आरोप या संस्थेच्या सदस्यांनी केला आहे. नमस्कार, मी गिरीश पाटील, जस्टिस फॉर घोडबंदर रोड. आम्ही शनिवारी जे आंदोलन केलं होतं सिंगल लेनसाठी, त्यासाठी आम्ही डीसीपी पंकज शिरसाट यांच्याबरोबर आम्ही 7-8 वेळा आम्ही मीटिंग घेतली. पण त्यांनी 7-8 वेळा मीटिंग घेतल्यानंतर पण ते म्हटले की 10 दिवसात करतो, 15 दिवसात करतो, 1 महिन्यामध्ये करतो. पण सिंगल लेन करत नसल्यामुळे आम्ही कासारू पोलीस स्टेशनमध्ये गेलो की सर, एका वर्षामध्ये घोडबंदर रोडला 23 लोकांची ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली. त्यामुळे तुम्ही हेवी ट्रकचा जो टायमिंग आहे तो तरी तुम्ही स्ट्रिक्ट करा, किंवा तुम्हाला ते स्ट्रिक्ट करायचं नसेल तर सिंगल लेन तरी करा. त्यासाठी आम्ही शनिवारी घोडबंदर रोडला गायमुख चौपाटीच्या ठिकाणी आम्ही शांत चित्ताने आम्ही एकाच रस्त्याच्या एका कडेला उभे राहून आम्ही आंदोलन केलं होतं. फक्त आम्ही असे जे पोस्टर घेऊन उभे होतो आम्ही, की काय प्रॉब्लेम येत आहेत, तर त्यासाठी कासारू पोलीस स्टेशनचे क्राईम ब्रांचवाले आणि सिनियर पी वगैरे त्या ठिकाणी सर्व उपस्थित होते. आम्ही शांत चित्ताने आम्ही आमचे आंदोलन केलं. भरपूर लोक येणार होते आमच्या घोडबंदर रोडवरून. फक्त आमचे 18 ते 20 लोक आले आणि आम्ही आमचे फक्त असे पोस्टर घेऊन उभे राहिलो. आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन करताना ट्रक थांबवली नाही किंवा गाडी थांबवली नाही. एका शांत चित्ताने आम्ही एका साईडवर उभे राहिलो. त्यानंतर पण कासारू पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, एफ-आय-आर. म्हणजे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे एफ-आय-आर आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तो आम्हाला माहीत सुद्धा पडला नाही. ते आम्हाला बाहेरून न्यूज चॅनल आणि न्यूजपेपरमध्ये ज्यावेळेस आलं त्यावेळेस आम्हाला एफ-आय-आर आमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ते आम्हाला कळालं. आणि सर्वात मोठी शॉकिंग न्यूज आहे आमच्यासाठी. आंदोलन करण्यामागचा तुमचा हेतू काय होता? सर, आंदोलन करण्याचा हेतू हाच होता की सर, आम्ही आमच्या मागण्या, जे डिपार्टमेंट आहे त्या मागण्या आम्ही कमिशनर साहेब, डीसीपी साहेब यांच्याबरोबर, सिनियर पी यांच्याबरोबर आम्ही मीटिंग घेतली की ज्या गाड्या हेवी ट्रक्स ज्या येत आहेत घोडबंदर रोडला, ज्याच्यामुळे 23 लोकांचा जीव याच्यामध्ये गेलाय आणि लोक ज्या ठिकाणी 10 मिनिटाच्या ठिकाणी त्यांना 2-2, 3-3 तास रोजचं झालंय. त्यासाठी आम्ही ट्रॅफिक डिपार्टमेंटचे डीसीपी पंकज शिरसाट यांच्याबरोबर आम्ही मीटिंग घेतली. त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांनी या गोष्टी आम्ही करू शकत नाही, हे आमच्याकडे एवढं डिपार्टमेंट किंवा आमच्याकडे एवढे ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट अवेलेबल नाहीये, तर त्यामुळे पॉसिबल होणार नाही. त्यासाठी आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. किती लोक आंदोलनामध्ये सहभागी होते आणि किती जणांवरती गुन्हा दाखल झालाय आणि पुढे तुमची काय मागणी असणार आहे आणि कशा पद्धतीने पुढचं आंदोलन? सर, आंदोलनामध्ये सर आमचे घोडबंदरचे लाखो लोक आहेत, जस्टिस फॉर घोडबंदरचे. पण त्यावेळेस 12वी आणि 10वीची परीक्षा चालू असल्यामुळे आमच्या ग्रुपमध्ये बरेच लोक येण्यासाठी रेडी होते. पण आम्ही फक्त 18 ते 20 लोक त्या आंदोलनासाठी आले आणि आंदोलन आम्ही एकदम शांत चित्ताने केलं. त्यामध्ये आंदोलनामध्ये आमचे 12 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचे जे 2 वरिष्ठ जे कोर कमिटीचे मेंबर नाहीये, ते फक्त आंदोलनासाठी आले होते. जे एक 78 त्यांचं एज आहे मॅडमांचं, आणि आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं 68 वय आहे. अशा लोकांवर पण त्यांनी गुन्हा दाखल केलाय. तर हा गुन्हा त्यांनी दाखल केलाच आहे असं पण. तर आम्ही आता आमचा पूर्ण कोर कमिटी मेंबरचा आमची एक मीटिंग होणार आहे आणि आम्ही आता काय करणार आहे, प्रत्येक कासारू पोलीस स्टेशन, कमिशनर ऑफिस, न्यायालय या ठिकाणी आम्ही बॅनर घेऊन जाणार आहेत की तुम्ही आमच्यावर हा गुन्हा दाखल केलाय, तर तुम्ही आता आम्हाला अटक करून द्या आणि आम्हाला जेलमध्ये टाकून द्या असं म्हणून. मॅडम, तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं काय कारण आहे? तुमच्या हातात पोस्टर आहे, त्या पोस्टर मागचं कारण काय? मी ॲडव्होकेट राधिका प्रकाश राणे. माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय, एफ-आय-आर झालीये. आम्ही शांततेपूर्ण आंदोलन केलं आणि आमच्यावर एफ-आय-आर दाखल झालीये. ह्या त्याच तारखेचं 21 तारखेलाच एका राजकीय पक्षाचे युवा मोर्चा ह्यांनी विरोधी पक्ष नेता, जो एक संविधानिक पद आहे, त्याला काळे झेंडे त्यांना दाखवलं आणि त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना आम्हाला माझ्या सूत्रांकडून कळलं की त्यांना नवघर पोलीस स्टेशनमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, त्यांना कांदे पोहे दिले गेले, मिसळपाव दिलं गेलं, चहा, कॉफी आणि एसीच्या खोलीत बसवलं गेलं. मग आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये हा फरक आणि भेदभाव कशाला, हा माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला, की ते काय एलिट अपर क्लास लोक आहेत, सत्तेधारी आहेत का, कोण आहेत ते? का कायदा सर्वांसाठी समान नाहीये का? आम्ही शांततेपूर्ण आंदोलन केलंय, फक्त बॅनर घेऊन उभे आहेत आणि ह्यांनी
काळे झेंडे दाखवून त्यांच्यावर एफ आय आर तर दूरची गोष्ट आहे. त्यांना एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचं मागचं कारण काय आहे? कुठला राजकीय दबाव होता का? काय होतं? हे माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला.